तर पोराव पालना चालू झालेलं आहे. इकडे बघू शकता सगळी भावसा कशी फुल एन्जॉयमेंटसाठी एकदम खच्ची होणार आहे. ते बैना नाही ह्यो भाई आता आले इथं ह्यो चतुर जेवून. तर चतुर भाई वन साईड उडणार आहे. तो आम्हाला आमची प्लेसमेंट सांगतो पार्किंग करा अशी बोलतो, अशी अशी पार्किंग करा बोलतो. तर वन साईड मस्त की जाऊ वरती ना इकना वरती ना एकदम प्रॉपर म्हणजे प्रॉपर बर्फाचा डोंगर दिसतील का ना वरती गेलं एकदम ओके विषय. आता ना असं ना कदाची काय आता नको जाऊ दे. चला आता मस्त की जाऊ वरती ना तुम्हाला दाखवतो. एकदम बाबा 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 ग बय 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 बघताव का भाऊसो कसा वन साइड नादात बाज व्ह्यू एकदम टॉपचा विषय. चे बैना एवढ्या वरती आल्या कुणाच्या बापाला पण गावणार नाही भेंडी. एकदम टॉपचा विषय. ये काम कमजोर दिल वालों के लिए नहीं है भाऊसो. बाबा ग बये बये. भाऊसो आता आपण 360 डिग्री व्ह्यू पॉइंट येऊ ना. हे बघा आणि बोललेलो ना का बर्फाची डोंगर डायरेक्ट दिसणार आहे. वन साईडच्या बहिण चायनाचा डोंगर आहे भाऊसो. तो आपल्याला गाईड बोललेला आहे का तो चायनाचा डोंगर आहे. एकदम टॉपचा व्ह्यू आहे. तर मी बघतो व्ह्यू जरासा तर तुम्हाला सांगता भाई मला काय बघायला भेटणार नाही. नाही वाडावर आहे बघा पोरा कशी काय बोलतात. गॉगल काढून पण बघा हो. हे गॉगल काढून बघा गॉगल. अरे बाबा बाबा लय ऊन आहे लय ऊन आहे. पब्लिक आपला ड्रोनला आहे करा. चला अजून एकदा एक नंबर भाऊ. तर भाऊसो आता बेकार तुम्ही बघले ना कसा नादात बाद विषय केलेला आहे. एकदम टॉपचा विषय केलेला आहे. टॉपला जाऊन तर जाऊ भाई आपण दुसऱ्या पॉइंटवर एकदम खतरनाक पॉइंट असणार आहे तो पण. तर बघू भाई सांगाल आपल्याला कसा आहे काय. ह्यो खोंडाचा ड्रायव्हर आहे का ना म्हणजे मोठ्या लक्षाचा ड्रायव्हर आहे. इथे गाडी चालवणं शक्य नाही सोपं नाही. असे ड्रायव्हर होणे नाही भाई. तर एकदम ताजा विषय इकडे सगळा खतरनाकच विषय. अरे ताजा विषय भाई सगळी पालायला ताजी आणि एकदम ताजी विषय. तर जाऊ दुसऱ्या पॉइंटवर आणि तिथलं तुम्हाला वैशिष्ट्य दाखवू का नाही एकदम खतरनाक. आणि वैशिष्ट्य नाही कसं आहे माहितीये का आपलं व्लॉग एक आधी पारिवारिक आहे आणि तुमची बारीक पोरं आणि तुमची डोकरी माणसं पण बघू शकता ना भाऊसो. आता जाऊ दुसऱ्या पॉइंटवर चला ओके. तर पोराव ड्रायव्हर एक आधी कायसाच्या जातीतला आहे. एक नंबर खतरनाक रस्ते आहे. इकना चालत पण माणूस सरलो च्या बैना एकदम बेकार मतलब बेकार रस्ते आहे बघा कसो भाई. 90 डिग्री वाला आहे तो डायरेक्ट 90 डिग्री वाला आहे बसो च्या बैना. समोरशी बलेरो आले थांबव राजा.
बाबा पोराव बघताव का कशी चे बहिणा अगो बे बे एकदम खतरनाक विषय आहे. जाऊ दे चला बस झाला लय बेकार टन खतरनाक विषय आहे. भाऊ अंडरस्टँड केलेला आपण ड्रायव्हरला चाल साला बहिणा यो जे भाऊसाव एक सपत नाही तर यो दुसरा यो ही रेटवली च्या बहिणा हॉर्न पण दानका जे आपल्या गावातल्या गाल्यांपेक्षा बारकर असते भाऊसाव. हे बघा इतना पडलो तर पुन्हा उठणे नाही भावांनो. अशक्य ही शक्यच नाही अशक्य तर अशक्यच आहे हे. तर आता आलतो भाई इथं नैनिताल. हे कोणचा पॉइंट आहे भाई? हिमालय दर्शन पॉइंट हो भाई. इथं नुसती पोरी नुसत्या फोटो काढतात नाही या बाजूला नुसतं मॅग रट्टवतात. तर आपल्याला इथं काहीच काम नाही ना. मस्त की आता जाऊ दुसऱ्या पॉइंट कारण की इथं आपल्याला काही घेणं देणं नाही. बारीकशी पण बघा कशी ब्लॉगर आहे भाई. मग अशी आम्ही तिथं मस्त की इथं वन साइड ज्यूस मारत घेतले बरं राच करत कसा कापले बघा संत्री. क्या होता है वो संतरा होता है क्या? माल्टा है. तर माल्ट्याचा ज्यूस पिते साई भाई. कर दो भरपूर कर दो. 1 किलो कर दो. मजाक से हटके गुरु. 1 किलो खाओगे तो भगवान को मिल जाओगे. मस्त इथं पोरं ज्यूस पितात. इथला पॉईंट काय 4 ते 5 पॉईंट बघला मी काय खास नाही. आता मस्त ज्यूस पितील. हे बघा शुगर मस्त की इथं ज्यूस पितो आणि पुढचं दाखवतो. ओके डन. तर भाऊसाव इथं आम्ही आता पोहोचलेले आहोत ना. महाकाल आहे आपला तिकडं वरती आहे ना. इकडं मस्त आहे की सायकल रायडिंग आहे ना. रोपवे आहे ना. यो फुगं पण आहे का ना वन साईड. इकडे या बाजूला फुगं आहे. हे बघा ये चेप ना वन साईड काम 25 आहे ना. बंटीदा आणि मी रोपवे जाणार आहे आणि साई ना संकेत ही सायकल चालवत जाणार. काय आलं नाही जाणार मग ठीक आहे म्हणजे त्या बाजूला त्यांची त्यांना त्या बाजूची व्हिडिओ काढायचे आहे. पण ते बोलतात करतो नाही आम्ही या बाजूने चालून देऊ त्या बाजून नाही चाललं. मस्त आहे की एकदम टॉपचा विषय आहे. इकडं काय करायचं प्रोजेक्ट आपण जाऊ भाई. आपण जाणार रोपेन जाऊ भाऊ. डायरेक्ट त्या बाजूला तिकडे जाऊ. मस्त आहे की फुल कॅमेरा एकदम खच्ची विषय होणार आहे. एकदम खतरनाक अरे मला पाहता येतं काय टेन्शन नाही. पाणी नाही मोरशील. ये तो डायरेक्ट लाश होईल ना. ये तो लाश आहे. तर बघू पोरं काय बोलतात. इथं पहिले आम्ही वन साईड तिकीट घेतलेलं आहे झिपलाईनचं. 1 नंबर माझ्या येणार आहे. तर बंटीदानी पण इथं घेतलेला आहे विषय. ही बंटीदाला सेफ्टी गाईडलाईन सांगते तो आणि आता जाईल बंटीदा. हा बोल ना. ठीक घे जनतो भाई. एकदम नादात बाद विषय भाऊ. कसा खतरनाक म्हणजे खतरनाक एकदम खतरनाक विषय. पोहोचला आपला भाऊच पोहोचला डायरेक्ट नाद खतरनाक. आता आपण पण जाऊ. एक नंबर भाई खतरनाक एक्सपीरियंस. तो भाई अपना चिलकत खोलते है. आपका नाम क्या है भाई? मेरा नाम मोहित भाई ने अपना बहुत सेफ्टी का ध्यान रखा है भाई. अच्छा कितना 5 फीट है 10 फीट कितना फीट रहेगा? लेग 3-4 फीट है. आर्टिफिशियल लेके ज़्यादा मतलब आपने खुद का बनाया है क्या ले? हाँ खुद का बनाया हुआ लेके आर्टिफिशियल लेके. अच्छा ठीक है नैनीताल से त्याही स्वतःही बनवलेलं आहे. जास्त बहुत क्लीन पाणी आहे. आप डालते हो या नॅचरल पाणी आहे? ठीक आहे. तर भाई स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आमचा रेंचुदामानं सांगू आता का बोलतं तुझ्या हातांशी फोन परल नको नेऊ. भाई थोडीशी रिस्क घेतली आणि ह्याला फोन डायरेक्ट वन साईड नादात बाद विषय. आता आपली भावसा येतात इथं सायकली जेवून. तर त्यांचा इथं व्हिडिओ करायसाठी मी इथं थांबणार आहे का ना. थंडी एकच नंबर लागलेली आहे भाई. एकदम टॉपची थंडी लागलेली आहे. आता दोन्ही भावसा आपली तिकणं येतात नाही बघा. हेल्मेट चिलकत घालून ते रेडी झालेले आहे ना. थंडी भाई आता हे कधी थंडी बेकारवाली लागते. कसं हिरो होऊन आले बघा. चिलकत
चिलखत म्हणजे सेफ्टीसाठी एकदम खतरनाक विषय होतो. कोण जिंकते बघू आता आपण. साईबाची स्माईल सांगते त्याला पक्की मजा येते म्हणून. तर बघू त्यांचा रिव्ह्यू घेऊ का ना आपण, पर्सनल रिव्ह्यू घेऊ का कसा वाटते त्यानं तो. चे बाई ना कसं हिरो आल्या बघा, हिरो का बये 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 एकदम खतरनाक विषय आहे भाई. संकेत भाई काय एक्सपिरियन्स होता तुझा? मजा आली एकदम टॉप. आलते का तो भाई? तो रोपे पण एकदम खतरनाक होती भाई, एकदम ना कच्ची विषय होता एकदम. वाच फिरविरू वाप्स भाई. श्रीमान भाईचा फॅन आहे आपण, एकदम खतरनाक वाला. याने पण हे बघा राजकन चिलकत घातलेले आहे का तर आपल्या सेफ्टीसाठी. संकेत मेरा मकसद है पाकिस्तान और चाइना के बच्चों को टक्कर देने का. कमांडो हे मेरे. ठीक आहे आता जाऊ भाई आता त्या बाजूला. ओके डन भाई. एकदम मजा आली भाई. तुम्ही जर नैनितालला येत असाल ना, आपल्या लोकांना नैनिताल म्हणजे पूर्ण अख्खा माहित नाही, पण नैनिताल एकदम टॉपचा विषय असो. थंडी बिंडी सगळा अजून लेट याल तर तुम्हाला इथं बर्फ पण भेटू शकते याची. हे बघा कशी आल्या बघा. मी पण असं असतो. हे बघा कसा धुरला निघतोय. तर आता आपण जाऊ तिथं आणि दुसरा पॉईंट एक्सप्लोर करू. ह्यो पॉईंट एकदम टॉपचा विषय होता. बाकीचं आम्ही 7-8 पॉईंट का नाही गेलं तर नुसतं तिथं कपल पॉईंट होतं, सुसाईड पॉईंट होता, ह्या होता त्या होता. आपल्याला फोटो नाही करायचं जास्त, आपण फोटोचं शॉकिंग नाही म्हणून आम्ही ते पॉईंट कॅन्सल करून डायरेक्ट इथं आलो. ह्यो पॉईंट पण पटला, ॲक्टिव्हिटी होत्या म्हणून आम्ही या पॉईंटला व्हिजिट की दिली ना. आता जाऊ ना दुसऱ्या पॉईंटवर काय ॲडव्हेंचर आहे ना ते बघू आणि ब्लॉगमध्ये दाखवू. भावसो एकदम कंटिन्यू राहा, एक पक्की मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. ठीक आहे. यो बघा भाई कुत्रा बघा, कुत्रा आहे का काहीच आहे का समजा नाही भावसो. अशी ना का वाघांची एवढी भाई त्यांची साईज आहे ना. केस पण हातबल आम्ही आहे ना भावसो त्यांचं. आपल्या एकल्या कुत्र्यांचं केस म्हणजे बघायला नाही भेटत. 2 वर्षांनी त्यांचं केस काढतात. ठीक आहे भावसो. चला आता जाऊ दुसऱ्या पॉईंटवर. इथं आपल्याला मेंढ्या भेटलेल्या आहेत. अरे मैं कह रहा था ना ही बघा ही आहे भाई नैनितालची म्हणजे उत्तराखंडची मेंढी, स्पेशल मेंढी. हिला केस जास्त आहे ना, शिंगा पण यांची जराशी दणकीट आहे ना. टेस्टी तर मटण खायला मजा येईल यांची. संध्याकाळचे कापू नाही, या आपल्या इकडे नॉर्मल मेंढ्या आहेत त्या टाईपच्या. ए बाय कुठं फॉलो कर. हे बाय मग झोंब्या ही लागले बघा, हिच्या काठी लागले जराशी. हो माहिती आहे जरा आता गपरा. हे बघा भाऊसो कसा नुसता ना दे ना. आपल्या बारके ब्लॉग साठी पण छोटीशी व्हिडिओ दे. कशी बघते बघा, व्हिडिओ न्यायची तिला. मियाव 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 कसा. चला भाऊसो यांना बोलू बाय ना जाऊ आपण मस्त की पुढच्या डेस्टिनेशन आपले. तर भाऊसो आता आम्ही आलतो इथं संकटमोचन हनुमान मंदिर. तर आपण पहिलं दर्शन करायला निमकोर्ली बाबांच्या आश्रमाचा. तर निमकोर्ली बाबा पहिले इथं होतं म्हणजे साधना करायचं पहिला धाम. त्यांचा पहिला धाम इथे, ते इथं साधना करायचं. तर एक नंबर तिथल्यापेक्षा इथं पॉझिटिव्ह एनर्जी जास्त वाटली. एकदम भारी विषय होता. आता जाऊ आम्ही ते बघतोय भाई आपला टुरिस्ट म्हणजे गाईड काय बोलतोय आणि त्याला फॉलो करतो आणि जाऊ. ओके डन. तर भाऊसो आपलं मस्त की सगळं पॉईंट आणि पूर्ण अख्खा नैनिताल रिकवर करून झालेलं आहे. पक्की थंडी वाजते. आत्ताच 6:30 का 7 वाजल्यानं 9 डिग्री चालू आहे. तर परत थोडीशी आपली बॉडी गरम करायला फुल मोटिवेशन मध्ये तुम्ही बघू शकता का कशी एकदम लय म्हणजे लय थंडी वाजते ना, म्हणून त्याही जराशी हानत घेतलेली आहे भाई. एकच नंबर. आता भाऊसा आपली चेस्ट मारतात तर इथं बघता तुम्ही. हा तर ट्रेनर आहे आपला साई भाई, त्याचा प्रतीक दादाचा. हा येते पंप येते का सांग. 100% म्हणजे एकदम म्हणजे जर तुम्ही चेस्टच्या वर्कआउटमध्ये तुमचा हा व्हेरिएशन ऍड कराल ना भाई तर एकदम टॉपची चेस्ट होईल तुमची. ये पडे लाईट वेट. बस ओके. गुड फ्लेक्स कर. अरे बायसेप काला फ्लेक्स कर. ठीक आहे चला जाऊ दे. तर भाऊसो आजचा आपला नैनितालचा दिवस दुसरा आहे. आपण आज भाई सगळा एक्सप्लोर केलेला आहे. जर मोठा व्लॉग झाला तर समजेलच तुम्हाला. जर मोठा व्लॉग झाला ना 20 मिनिटाच्या वरती तर मी पार्ट 2 करीन. नाही तर तुम्हाला ह्याच व्लॉगमध्ये सगळी माझ्या बघायला भेटली असेल. ओके. तर मस्त की आम्ही आज पण लक्झरी रूम म्हणजे एकदम टॉपची रूम. तर इथं टॉपची रूम म्हणजे एकच का जी वुडन असेल ती का तर भाई लाकूड गरमी देते.
ते बैना नाही, या बाजूला आपल्या सगळ्या गाडीतल्या बॅगा, इकडं पण बॅगा आहेत नाही, इथं आपण बुटा ठेवलेले आहेत. मस्त आहे की अख्खी रूम नाही, इथं बंटी तर भाई रेस्ट मारते. बघा रूम कशी एकदम टॉपची आहे विषय ना. टी व्ही पण आहे भाई रूममध्ये ना भाई. एवढी थंडी असून पण विचार करतो का, एवढी थंडी असून पण भाई त्याही फ्रीज दिले. एकदम खतरनाक काम आहे, खतरनाकचा खतरनाक काम आहे. आता तुम्हाला बाल्कनीतला व्ह्यू दाखवतो भाई, एकदम खतरनाक. बाबा बघा डायरेक्ट डिस्को लाईट आहे, एकदम टॉपचा आहे. कसा एकदम खतरनाक ना. तर इथं मस्त की बसायला जागा आहे ना, इकडं पूर्ण नैनितालचा व्ह्यू. कसा नाद आहे ना भाई, एकदम म्हणजे एकदम प्रीमियम रूम बुक केलेली आहे. जास्त नाही कॉस्ट गेलेली आहे, फक्त आणि फक्त भाई 14,000 रुपये. मनी डझंट मॅटर, पण भाई एकदम खतरनाक काम आहे ना. आता आम्ही जेवण बनवताना भाई दाखवू तुम्हाला आज, कारण की काल दाखवलं नाही जेवण बनवताना, आज दाखवू. महाकाल भाईच्या स्पेशल रेसिपी असतात. आज मटन आणायचे का चिकन आणायचे ते बघू. ती लोक म्हणजे आपली साईसा आणि बाहेरचा ते गेलं तिकडं शॉपिंग मारायला, ते आल्यावर दाखवतो तुम्हाला ते काय आणतात ते. ओके डन.